रसिक श्रोत्यांना नमस्कार. गाणे सुने अनसुने या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. गाणे सुने अनसुने यामध्ये मी जे गाणे आज निवडले आहे ते गाणे आहे 1951 सालच्या हलचल या सिनेमाचं, ज्याचे निर्माते होते के आसिफ, याचे गीतकार हुमार बाराबंकी आणि संगीतकार सज्जाद हुसेन. मित्रहो, सज्जाद हुसेन यांचं नाव घेतल्याबरोबर लगेचच रसिकांच्या मनामध्ये काही गोष्टी येतात की ही व्यक्ती थोडीशी घमंडी होती, सनकी होती वगैरे वगैरे. परंतु मी हे गाणं निवडत असताना काही माहिती मला मिळाली. त्यातून लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आणि ती मुलाखत मी ऐकली की सज्जाद हुसेन हे फारच उच्च दर्जाचे कलाकार होते. ते घमंडी किंवा सनकी आहेत हा अपप्रचार त्यांच्या बाबतीमध्ये कसा केला गेला हे काही कळालं नाही, पण ते तसे नव्हते. ते रागवायचे, ते रागीट होते, पण ते राग त्यांना दोनच कारणामुळे यायचा. एक तर एखाद्या साजिंद्याने म्हणजे एखाद्या वादकाने जर एखादं वाद्य जर बरोबर नाही वाजवलं तर ते रागवायचे. आणि दुसरं कारण असायचं की गायक किंवा गायिकेना जे गाणं दिलेलं आहे ते जर गाताना चुकले तर ते मग रागवायचे. आणि मग विविध भारतीवरची मी त्यांची सज्जाद हुसेन यांची मुलाखत मी ऐकली. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की मी लहानपणापासूनच मला संगीताचा शौक होता. कलाकार जन्माला येतात, बनवता येत नाहीत, हे त्यांचं वाक्य आहे. मेंडोलिन त्यांचं आवडतं वाद्य होतं. त्यांना 18 ते 20 विविध वाद्य ते वाजवत होते. परंतु त्यांनी मेंडोलिन का निवडलं तर इतर कलाकारांनी जी वाद्य वापरली ती सोडून त्यांनी वाद्य स्वीकारलं आणि मेंडोलिन त्यावेळेला कोणीच वापरत नव्हते. त्यामुळे त्यांनी मेंडोलिन हे वाद्य त्यांनी आवडतं त्यांचं वाद्य होतं. देवदास या चित्रपटातील दुःख के दिन बीतत नाही हे सैगलचे गाणे ऐकून त्यांना सिनेसंगीतामध्ये संगीत देण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. वयाच्या 18व्या वर्षी त्यांचं मध्य प्रदेशमधील रतलामजवळील खेडेगाव तिथून ते मुंबईमध्ये आले. त्यांचा पहिला सिनेमा दोस्त या दोस्त चित्रपटामध्ये त्यांनी संगीत दिलं. सज्जाद हुसेन म्हणतात की मी आम गाणी कधीच दिली नाही, मी खास गाणी दिली जी लोकप्रिय जरी झाली नसेल पण ती पसंत मात्र केली गेली. तर असे हे सज्जाद हुसेन यांचं संगीत असलेला 1951 सालचं हलचल या चित्रपटामधलं लताजींनी गायलेलं एक गाणं की जे कधीतरीच असं म्हणजे आपल्याला ऐकायला मिळतं ना. आता आपकी पसंतमध्ये किंवा कुठेही आपल्याला फार जास्त याचं फरमाईश केली जात नाही आहे. मला आवडतं हे गाणं फार. नर्गिसवर चित्रित, कारण या चित्रपटामध्ये दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्या भूमिका होत्या आणि हे जे गाणं आहे हे नर्गिसवर चित्रित आहे. लताजींचा कोवळा तरल असा सूर मनाला खूप भावतो. तर आपण या गाण्याचा आनंद घेऊया. धन्यवाद.